हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण 1 कप रवा आणि 1 उकडलेला बटाटा यापासून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉनला जरूर प्रेस करा। सर्वात अगोदर मी इथे 1 कप बारीक चाळून घेतलेला बारीक रवा घेतलेला आहे। त्यासाठी अर्धा कप दही वापरलेली आहे। आंबट गोड कोणतीही दही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। प्रमाण पाहू शकता तुम्ही, ते 1 कप रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून एका साईडला ठेवायचं आहे, म्हणजे मिश्रण छान सेट होईल, रवा छान फुलेल। तर याला 15 मिनिटांसाठी मी साईडला ठेवते। तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। त्यासाठी अर्धा चमचा तेल टाकून घेतलं, त्यावरती जिरे आणि मोहरी टाकायची। बारीक कट करून घेतलेला कांदा याला तेलावरच छान परतून घ्यायचं। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या, त्या इथे वापरायच्या। याला सुद्धा एकजीव करायचं। थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथे, यांना सुद्धा छान असं शिजू द्यायचं, थोडंसं कोथिंबीर घालून। थोडेसे ताजे फ्रेश मटार घेतलेले आहेत इथे, हे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। हे सर्व छान शिजलं की थोडंसं बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घेतलं, याला सुद्धा छान तेलावरच परतून घ्यायचं। आता यामध्ये काही बेसिक मसाले वापरूयात। त्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं, अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मी इथे। चाट मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो रेसिपीला। थोडंसं गरम मसाला सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। सर्व मसाले छान शिजले की यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला होता, त्याला अशा पद्धतीने मॅश करून घेतलं, ते यामध्ये टाकून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे बटाट्याची चटणी तयार करून घ्यायची। बटाट्याचे मोठे तुकडे राहू देऊ नका आपल्या रेसिपीसाठी। इथे छान सर्व बटाटा मॅश व्हायला पाहिजे। थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि छान शिजू द्यायची आपली चटणी। थोडंसं 1 मिनिट याला झाकून ठेवायचं। 1 मिनिटानंतर छान वाफ काढून घ्यायची आणि याला एकदा एकजीव करून घ्यायचं। थोडंसं कोथिंबीर घालून एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। आपलं बॅटर सुद्धा छान 15 मिनिटापर्यंत सेट झालेलं आहे, याला एकजीव करून घ्यायचं। पाहू शकता छान रवा फुललेला आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त बॅटर घट्ट आहे त्यामुळे। तर यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालणार आहे, म्हणजेच टोटली मी इथे 1 कप पाणी वापरलेलं आहे 1 कप रव्यासाठी। मगाशी अर्धा कप आणि आता अर्धा कप, म्हणजेच 1 कप पाणी वापरलेलं आहे 1 कप रव्यासाठी। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ आपण चटणीमध्ये सुद्धा वापरलेलं होतं। आता इथे थोडंसं खायचा सोडा किंवा इनो वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। थोडंसं पाणी घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं। इनो आपल्याला सर्वात शेवटीच वापरायचं असते, आणि इनो वापरल्यानंतर किंवा सोडा वापरल्यानंतर हा बॅटर जास्त वेळ ठेवू नका, लगेच रेसिपी तयार करायला घ्यायची। तर त्यासाठी तवा घेतलं, याला सर्व साईडने एकसारखं असं तेल लावून घ्यायचं। बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं। आपल्याला रव्याचं जे बॅटर तयार केलेलं होतं ते एकदा एकजीव करायचं। 1 चमचा बॅटर तव्यावरती छान पसरवून घ्यायचं। छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। याला छान असं थोडंसं पसरवून घ्यायचं। वरून थोडं ड्राय होऊ द्यायचं आहे। आपली जी चटणी होती ती त्याचं छान असं गोळा तयार करायचा आपल्याला हातावरतीच, आणि टिक्कीच्या आकारामध्ये असं गोळा तयार करायचा आपल्याला। आणि तयार केलेली टिक्की या रेसिपीवरती ठेवायची आहे, म्हणजेच या पराठ्यावरती ठेवायची। एकदम मधोमध ठेवायची आणि वरून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पसरट तयार करून घ्यायचं। ही टिक्की झाकण्यासाठी वरून कव्हर करून घ्यायचं बॅटरनी। एकदम जास्तही बॅटर वापरू नका, जेवढं पातळ असेल तेवढंच खायला टेस्टी वाटते आणि शिजते पण लवकरच। छान कव्हर करून झालेली आपली टिक्की। आता याला झाकून 3 ते 4 मिनिटे शिजू द्यायचं आहे, लगेच शिजते। 3 मिनिटे झालेल्या, वरून ड्राय झालं, थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आणि याची साईड चेंज करून घ्यायची। तर पाहू शकता मी पलटी करून घेतलं, आणि या साईडने सुद्धा 2 मिनिटे मस्त असं शिजू द्यायचं आहे। खूप छान रेसिपी होते, खायला टेस्टी, बनवायलाही सोपी। याची साईड चेंज करून घ्यायची एकदा।
पाहू शकता खूप छान दोन्ही साईडने मस्त असं कलर आलेली आहे. रेसिपी मस्त शिजलेली आहे. आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊ. दुसरी रेसिपी अशीच तयार करूया. तर त्यासाठी ऑइल लावून घेतलं. 1 चमचा बॅटर ओतून घ्यायचं. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. आता चटणीचं अशा पद्धतीने टिक्की करून घ्यायची, जसं आपण केलेलं होतं तसंच. आणि यावरती ठेवायची. वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि टिक्कीला मस्त असं कवर करून घ्यायचं बॅटरनी रव्याच्या. आहे की नाही एकदम नवीन पद्धतीची रेसिपी, नक्की ट्राय करा. खूप आवडेल. बनवायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी. तर दुसरासुद्धा अशा पद्धतीने पॅनकेक तयार करून घ्यायचं. सर्व पॅनकेक तयार झाले. आता आपण याला कट करून बघूयात. छान बॅटर स्टफ झालेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने दिसायलाही खूप मस्त वाटतंय आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. आपण याला सर्व करूयात. तुम्हाला कशी वाटली आपली रेसिपी रवा आणि बटाट्यापासून तयार झालेली? ही रेसिपी तयार करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.